छोटे सो हाय हॅलो नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. संध्याकाळी काय सांगूच नाही, विचारूच नका. आधी आवेळेचं जेवण असतं, तो जेवण तोपर्यंत माझं जेवण असतं, मी साईडला बसते किंवा मग मला जीव देत नाही तो, किंवा मग वरून असतं. आम्ही होतो त्यावेळी जेवण होतं, त्यांना बाहेर नंतर होतं ना वॉकिंग सगळं. हा खाऊ नाही देणार म्हणून परत त्याला मला 9 वाजता खाली घेऊन द्यायला जायचं. लागतं, तो खाऊच देत नाही मला. अहो खा. आणि असं एक संध्याकाळ असं मग तो काही केला आम्हाला काय म्हणून बाकीच्या दिवशी कसं 5-5 आवरून दुसऱ्या दिवशी सकाळी उठलं गेलं पाहिजे. काय करते मम्मा? खायचंय का दे त्याला असं थोडं तोडून. हा नका घेऊ. नाही ठीक आहे आता मस्तपैकी असं छान. आज कढी पकोडा चाललाय, इकडे पोळ्या चालल्यात गरमागरम, इकडे मस्तपैकी भजी केली आहे. आज संडेचं मस्त मेनू आहे आमच्याकडे. सांग दे आता अवेशला सांग. आऊ तर दादा काय सांगतोय सांग बरं. फिश आहे काय? आऊ ए आऊ काय बेटा. फिश आहे. सगळे जवळ आलेत माझ्या. नाही का मी बघ ना ते मला बघूशी वाटत नाही, पण समाव छोटे तरी पण खूप असं समाव असं वाटतं की काय सोनाली सोनाली 90 फिश पण एक्सपिरियन्स खतरनाक आहे. किती मिनिटाचा आहे मॅडम? 10 मिनिटाचा. किती वाजले? अहो त्याला बघ रे, त्याला बघ. अहो 90 रुपये 10 मिनिटं सांगते का. इकडे बाळू. त्याचे पण तेवढीच प्राईस. अवेंज ए बाळा. बेल्ट असेल तर बेल्ट काढा. मी मला पण घेणं माझा एक्सपिरियन्स मला शेअर करतो. अरे आहे ना तो. हां सो 90 रुपीज हॉटेलमध्ये. किती वाजले? 2:34 ला बसतात. 10 मिनिटासाठी मी इथे फिश फ्राय घेतली. एक्सपिरियन्स थोडंसं फर्स्ट टाईम असेल तर थोडंसं आपल्याला थोडंसं असं वाटतं की यार, पण जेव्हा रियालिटी शोज वगैरे बघतो ना तशी त्या फिलिंग. अवेंज हे तरी फिश आहे बघतो ॲक्च्युली. इकडे कुठे चालला? हां ब्लॉगिंग चालली आहे का? म्हणजे थोडंसं आपल्याला असं कसं तरीच होतं. शेवटी ते हे करतात ना आपल्या पायांना डेड स्किन खातात ना ते. काय रे? असं म्हणजे काहीतरी चाललंय पायाला, फील होतं असं. इकडे रे. अहो तेव्हा माझ्या पायाला किती लटकले. एक उभा पण पण ते फोन झाला ना त्याला डेड गेला. नाही रे बेबी तसं होणारच नाही, कारण की बेंड होऊन नका टाकू मॅम एवढं. तुम्ही डायरेक्ट त्याच्यात टाकणार. अरे ते पण ट्राय करून बघते. चल बेटा आता आपलं झालं, आपले पैसे संपले. 200ला 6 चान्सेस आहेत, 100ला 2 आहेत. तो आपण ते पण ट्राय केलं बॉलवालं. अरे नाही ते हे नाही झालं ते. सो आमचा अप्पू घरची ट्रिप झाली.
आणि अविनाश खातोय मस्तपैकी असं ज्वारीचं मध्ये स्नॅक्स. मखणा झाला, 2 बनाना पण खाऊ झाले. बाहेरचं असं काहीही खाल्लेलं नाहीये आणि असं चाललंय, असं एन्जॉय करत करत चाललंय. हो बेटा, हे बघ बाहेर मिक्सर मिक्सर मिक्सर, तुझं सिमेंट मिक्सर, मिक्सर सिमेंट मिक्सर, मिक्सर सिमेंट मिक्सर. मिक्सर ग, मिक्सर म्हणजे झालेलं आहे आधीपासून. मिक्सर म्हणजे ज्याच्यामध्ये आपण मिक्स करतो. बाबा हा उभा राहा, राहू बा बाबा बाबा. हा मोठ्याने आवाज दे, बाबा बाबा बाबा. कसं कसं काय म्हणून काय. सो फिश स्पा जो घेतला तो पण छान होता. फिश स्पा स्टार्टिंगला असं वाटलं की बापरे काय आहे, पण नंतर खरंच रिलॅक्स वाटलं. म्हणजे पायांना अजूनही असं गुदगुदीसारखं होते, मला अजून अशी फिलिंग येते माहिती का तुला. पण ठीक आहे, एक्सपिरियन्स वेगवेगळे घ्यायला पाहिजे. जे आपण लाईफमध्ये एक्सपिरियन्स घेतले नाही, जसं जसं चान्स मिळेल तसं घेत राहायचे. कळतं की खरंच काय आहे कसं आहे ना रे अविनाश. आणि अविनाशला पण भरपूर राईड झाल्यात आज. हा हो, अविनाशच्या राईड भरपूर झाल्यात आज. भरपूर खाल्ल्यावर भूक नाही आता. अविनाशसाठी बनवते मस्त असं. आऊ ते मी कोण ठेवलंय. आऊ मम्मा काय बनवते सांग बरं. मम्मा काय बनवते तुझ्यासाठी, सांग 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 पटकन. काय बनवते मम्मा तुझ्यासाठी. चिला हॅलो ओप्पो. चटका असतो बेटा, चटका असतो. तिकडे हात नाही लावू. हात नाही लावू तिकडे. मम्मा चटका असतो ना. चला 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 बाई. जेव्हा जेव्हा पप्पा किंवा कोणी असं ना काही स्नॅक्स काढतं, तर हे पोटॅटो चिवडा आहे, चिवडा असेल किंवा कॉर्नफ्लेक्सचा चिवडा असेल, त्याला असे हेल्दी गोष्टी सोडून लगेच हे खायचं असतं. असं का बरं. का रे अविनाश. अबू काय खातोय रे. गुंडू गुंडू काय खातोय. ते सरस्वती देवी आहे. ते मला बघायला लागेल रे. हे महाभारत बघ, महाभारत पुस्तक वाचतोय का सकाळी सकाळी. महाभारत पुस्तक वाचतोय. सांग बरं कोण कोण त्याच्यामध्ये, कोणते कोणते भगवान आहे सांग बरं. हां सीता मातेचं पुस्तक काढून सांग मला. अविनाशची पनीर क्यूब नाश्त्यासाठी तयारी आहे आपली. ओलं करून ठेवलं ना कधी वाटलं. हात नको लो, गरम आहे गरम आहे हात नको लो. तेल टाकते ना, ते बनवायचं ना तुझं. पोहे बनवायचे मम्मा, पोहे खायचे ना.
पोहे खायचे ना तुला? तू पण खायचं. हो मागे हो. डोळे बंद कर, डोळे बंद कर. असे कर डोळे. जिरे संपले का? थांब जरा. शेंगदाणे बेटा, शेंगदाणे साखर नाही. हो 2 मिनिटं. आणि त्याची पोहे बनवते मम्मा. हो बेटा 2 मिनिटं दे ना. हो मी इथे करते थांब. पप्पा साखर डबा द्या इकडे. हे नको ना. हो हां साखर टाकायची आपल्याला. हां हां जा. चला पोहे रेडी झाले तुझे. चला आपण खाली. थांब मम्मा मी तुला. झोप झाली तुझी? झोप झाली? किती वाजता झोपला होता? 10 वाजता. 10 वाजता झोपला. आणि काय खाल्लं रात्री? अच्छा अजून काय खाल्लं तू? हा अरे बापरे एवढं सगळं खाल्लं? अय्यो. अरे बापरे. एवढं सगळं खाल्लं तू? एवढं सगळं खाल्लं पाहिजे ना. अच्छा बरं अजून काय खाल्लं? चलो हॅलो कर ना. त्यांना हॅलो तर कर. हॅलो कर. हॅलो. तर त्या दिवशी ना मी ते बघा गेम्स खेळतात की इथे हे 2 बॉल त्यांच्या ह्याच्यामध्ये पडले की तुम्हाला ही टॉईज मिळेल वगैरे असं ते गेम्स असतात. सो तर मी तो याच्या आधी कधी ट्राय केला नाही. पण त्या दिवशी मी आणि वरुणी आम्ही दोघांनी मिरची नको बेटा. मी आणि वरुणी आम्ही दोघांनीही ट्राय केला. आणि त्याच्यामध्ये खरंच 100 रुपयामध्ये 2 नाही 200 रुपयामध्ये 6 असं त्यांचं होतं. सो आम्ही 200 रुपयामध्ये 6 बॉल केले. मी 3 वरुणी 3. पण एकही ते होत नाही कारण त्यांची तो बॉल ते जे मारायचं असतं ते इतकं हे असतं की ते थोडं जरी टच झालं की बॉल ऑटोमॅटिक असं पुढे जम्प करतो. तर त्याच्यामुळं तिथं आम्ही असं वाटलं की जाऊ द्या. पण एकदा ट्राय करून बघितलं असं झालं. जम्प आहे ना. हा जम्प 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 शब्द काढला नाही आमचा. आव लगेच जम्प करायला लागला. त्याच्यानंतर हो जम्प करायला लागला लगेच. आवेश जम्प करतो लगेच. आणखी खांबूया पटकन. आणि आणि मग त्याच्यानंतर आपण काय केलं आहोत तिथे फिश पास केला ना मम्माने. हां तो तिथं फिश असे मम्मा पाण्यामध्ये पाय टाकून बसली होती. तसे छोटे छोटे फिश बघितले आवेशने. तर तिथे ना फिश स्पाचं ऑप्शन होतं 90 रुपयामध्ये 10 मिनटासाठी फिश स्पा. थोडं कॉस्टली माहीत नाही कारण मी फर्स्ट टाईम केला सो मला रेट वगैरे काही एवढी नॉलेज नाही आहे. पण हां जेव्हा आपण फर्स्ट टाईम जर करत असेल तर पहिले 5 मिनटं खूप असं खूपच कसं तरी वाटतं है ना हो खूपच म्हणजे खूपच हे होतं. पण वरून म्हटलं की घे एकदा एक्सपिरियन्स. सो म्हणून मी तो फिश पास केला. तर ते काय होतं मासे एकदम तुमच्या पायाला असे चिकटतात आणि आपल्या पायाची नखाची काही डेड स्किन असेल ते खातात.
आणि राहिला प्रश्न रिलॅक्सिंगचा, तर ते भीतीमध्येच पहिले 5 मिनटं निघून जातात की असं ते टोचतात, ते असं 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 ते खातात त्याच्यामुळं. आणि शेवटचे 5 मिनटं मग असे मधून बघितलं असेल व्लॉगमध्ये तसं. तो एक एक्सपिरियन्स मी फर्स्ट टाईम घेतला, म्हणजे असे 2 एक्सपिरियन्स मी त्या दिवशी संडेला फर्स्ट टाईम घेतलेत. आणि मग त्याच्यानंतर अव्यांशी राईड केली ना, तर आपण ते सांगितलं आपण राईड वगैरे घेतली होती ना. हो, झुकझुक गाडीची राईड घेतली होती फर्स्ट टाईम. त्याच्यानंतर असं बरंच काही काही होतं, पण एजच्यामुळे मग 3-4च राईड घेता आल्या. आणि माझ्यासाठी म्हणजे आमच्या अडल्टसाठी ज्या राईड होत्या त्या आम्हाला काही करायच्या नव्हत्या, कारण ऑलरेडी आम्ही त्या केलेल्या होत्या है ना हो. त्याच्यामुळे त्या काय आम्हाला करायच्या नव्हत्या. सो असं तो हा एक एक्सपिरियन्स घेतला. पण हां, अप्पूघरमध्ये जर जायचं असेल तर त्याच्यासाठी मुलगा थोडा मोठा पाहिजे, 4-5 वर्षाच्या आसपास, म्हणजे तो इंडिपेंडेंटली सगळ्या राईड करू शकत असेल हा ना अबू. हां, मला नाही खायचं बेटा, माझं पोट भरलं आहे, तू खा ना. खाऊन घे. पाण्याची बॉटल आण बरं तुझी, जा पाण्याची बॉटल घेऊन घे तुझी, तहान लागली ना, जा आबकून पाणी आण. माझं नाही, तुझी बॉटल आण, तुझीवाली, आबकून पाणी आण तुझं, आणि जा हळूच जा. आणि आव्यासाठी आज पनीरचे क्यूब्स आणि पोहे बनवले होते. तर त्याला पाणी पाहिजे, तर त्याने पनीर क्यूब्स नाही खाल्ले अजून, पण हां खाऊन घे तोपर्यंत, खाऊन घे चल, तोपर्यंत तो पोहे खातोय. आणि आज मस्तपैकी हेअर वॉश केला, कारण उद्या आहे गुरुवार, तर म्हणतात गुरुवारी हेअर वॉश करून. मी आधी गुरुवारी करायची, दर गुरुवारी, पण आता बरेच जण म्हटलं त्याच्यामुळं मी आता शक्यतो रविवार बुधवार असं ठरवलेलं आहे. लेट्स सी, कारण काय होतं सॅटर्डेपर्यंत केस परत खराब होतात, मग रविवारी पण जसं होईल तसं चालू द्या असं. आणि आव्यांचं मस्तपैकी खेळणं चालू इकडे, अशी काहीशी गडबड आहे. मला गेलो ब्लॉग मी ते एंड करते, भेटू एका छानच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.